मागच्या आठवड्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकमध्ये एका आजीनं समजून सांगितलं की आपल्या दुसऱ्या टप्प्यामधला कॅन्सर आहे. ऑपरेशन नंतर आपल्याला गरज पडली तर काही किमोथेरपी आणि रेडिओथेरपी हे घ्यावे लागतील. ऑपरेशन पर्यंत पण ठीक आहे, पण किमो आणि रेडिओचं नाव ऐकल्यानंतर त्या रडायलाच लागल्या की आता या वयात असलं काही नको, किती हाल करणार, त्यापेक्षा मेलेलं बरं. बऱ्याच कॅन्सर पेशंटची अशी समजूत असते की किमोथेरपी घेतलं, रेडिओथेरपी घेतले की म्हणजे खूप हाल होतात. किमोथेरपीचे काही साईड इफेक्ट्स आहे, पण त्याचा फायदा किती मोठा आहे बघा ना. तुम्ही आजारातून पूर्णतः बरे होऊ शकता. किमोथेरपीचे काय काय साईड इफेक्ट्स असतात हे आपण आज बघूयात. किमोथेरपी म्हणजे काय? शरीरामध्ये ज्या गोष्टी पटपट पटपट वाढतायत, ज्या पेशी, कॅन्सर पेशी, त्याला मारण्याचं ते काम करतं. मग आपल्या शरीरात इतरत्र कोणत्या पेशी पटपट वाढतात, जशी आपली नखं आहेत, आपले केस आहेत किंवा आपले आतड्यांच्या ज्या पेशी आहेत त्या कंटिन्यू बदलत राहत असतात. मग पहिला साईड इफेक्ट जो आपल्याला बाहेरनं दिसून येतो किमोथेरपीचा, की तो केस गळणे, आणि तो सगळ्यात मोठा पेशंटवर इम्पॅक्ट असतो की आता केस गळायला लागले, मग मी बाहेर कार्यक्रमांना कसं जाऊ, की आता माझं कसं होणार. पण ज्या वेळेला आपण किमोथेरपी देतो त्या क्षणी जे केसांची ग्रोथ फेज असते ते केस गळून पडतात, पण त्यानंतर येणाऱ्या केसांच्या वाढीवर त्या किमोथेरपीचा काही परिणाम राहत नाही. म्हणजे काही काळाकरता फक्त डोक्यावर केस नसतात, पण नंतर येणारे केस हे आधीच्या केसांसारखेच असतात. ह्या गोष्टीला कोपअप करण्यासाठी किंवा सामोरं जाण्यासाठी आपण टेम्पररी एखादा विग लावू शकतो, किंवा जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही तसेही वावरू शकता. दुसरी म्हणजे काही बऱ्याच पेशंटचे नख काळे पडतात किंवा नखांचे तुकडे पडायला लागतात, कारण हे पण ग्रोईंग सेल्स आहेत ना. किमोथेरपीमध्ये दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे आतड्यांचेही बरेच त्रास होतात, जसे की खूप जास्त प्रमाणात मळमळ होणे, अन्न पचन न होणे, कॉन्स्टिपेशन होणे, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. पण जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण वेळोवेळी त्याचा इलाज करत गेलो तर ह्या सगळ्यांवर औषधोपचार उपलब्ध आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की जर एखाद्या गोष्टीचा फायदा होत असेल, म्हणजे मला सांगा ना, एखादं लहान मूल सायकल चालवत असतं आणि ते पडतं, मग आपण काय म्हणतो, सायकलला इथनं पुढे हात नाही लावायचा का? आपल्याला माहितीये ना की एक ना एक दिवस तो व्यवस्थित सायकल चालवेल, हा मोठा फायदा झाला. त्याचप्रमाणे किमोथेरपी घेतली तर आजार हा पूर्णतः बरा होणार आहे. त्यामुळे त्याचे थोडेसे जरी साईड इफेक्ट्स होणार असले तरी आपण ती नक्कीच घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच तो कोर्स पूर्ण करावा. आणि होणारे साईड इफेक्ट हे जर का तुम्ही वेळोवेळी डॉक्टरांच्या लक्षात आणून दिले तर किमोथेरपी ही सुद्धा एक सुखकर प्रक्रिया निर्माण होईल. राहिली गोष्ट रेडिओथेरपीची, तर त्याच्यातही बऱ्याच जणांचे गैरसमज असतात की लाईट दिला जातो, चटका दिला जातो. असं काही नाहीये. बरेच ज्यांचं रेडिओथेरपी झालाय अशांना तुम्ही विचारा, फार काही दुखलंय किंवा फार काही वेदना झाल्यात असं काहीच नसतं. थोडंसं एखाद्या वेळेला स्किनचा कलर चेंज होऊ शकतो, पण त्यावरही ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एकंदरीत सांगायचंय काय की ब्रेस्ट कॅन्सरला घाबरून जाऊ नका, त्याची ट्रीटमेंटला घाबरून जाऊ नका. जे जे तुमचे डॉक्टर्स पर्याय देतील पूर्णतः बनवण्यासाठी ते नक्कीच करा.